बदलापूर आणि कोलकाता प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे। सोलापुरातील प्रहार जनशक्ती पक्षाने दोन्ही आरोपींच्या पुतळ्याला भर चौकात प्रतिकात्मक फाशी देत निषेध केला। प्रहार पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी बदलापूरमधील शाळेच्या संचालकावर सडकून टीका केली। शाळेच्या संचालकाने पोलिसांवर दबाव आणून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली होती। संबंधित शाळा संचालकावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रहारच्या वतीने करण्यात आली। बदलापूरमधील शाळेत लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे व कोलकाता येथील एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून त्याची हत्या करणाऱ्या घोष या दोन्ही आरोपींचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून भर चौकात फाशी देण्यात आली। वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकारास असभ्य भाषेत बोलणाऱ्या शिंदे गटाचे वामन म्हात्रेचा विरोध प्रहार पक्षाच्या वतीने करण्यात आला। आंदोलनाचं काय तुमचं स्वरूप काय आणि काय मागणी? महाराष्ट्र राज्यात चाललेल्या लहान मुलींवर अत्याचाराच्या ज्या घटना आहेत त्याचा प्रथमतः प्रहार जनशक्ती पक्षी शेतकरी संघटनेच्या वतीने मी निषेध करतो। अशा बलात्कारांना फाशीची शिक्षा हेच एकमेव जे काही कारण आहे, फाशीची शिक्षा द्यावी असे पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आणि प्रहारच्या वतीने आम्ही सांगत आहोत। कोलकाता येथे शिकाऊ डॉक्टर जे आहेत त्यांना त्या शिकाऊ डॉक्टरचा सुद्धा बलात्कार करण्यात आला। लहान मुलीचा बदलापूरची घटना आहे, पूर्ण बदलापूर आहे, महाराष्ट्र राज्य हळहळलं। तरी या नराधमांना प्रहारच्या वतीने आम्ही आज येथे लटकून अक्षय शिंदे असेल, संजय राय असेल, कोलकाता घटना येथील आरोपी असेल तर त्यांना प्रहारच्या वतीने त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला आज आम्ही फाशी दिलेली आहे। तसंच महाराष्ट्र शासनाला विनंती करतो, मी शिंदे साहेब असतील, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांना विनंती करतो फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवून 7 दिवसाच्या आत आपण तिथे चार्जशीट दाखल करायला लावून त्यांना फाशी द्यावी अशी मी आपल्याला या माध्यमातून विनंती करत आहोत। आणि ते जी बदलापूरची घटना जी झालेली आहे त्या शाळेचं प्रकरण दाबण्यात का आलं, पोलिसांना जवळजवळ 24 तास का लागले या गोष्टीची फिर्याद घ्यायला किंवा या गोष्टीची दखल घ्यायला? याच्या मागचा धनी कोण आहे? आपटे नावाचा जो व्यक्ती आहे, त्याची जी शाळा आहे त्याला कुणी सांगितलं होतं की बाबा थांबा? पोलिसांना कुणी सांगितलं होतं थांबवायचं? पोलीस, महाराष्ट्र पोलीस असतील किंवा आपल्या भारत देशातले पोलीस असतील किंवा जे काही पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास आहे, जेणेकरून पोलिसांनी ही सगळी बातमी आणि ही गोष्ट FIR उघड केली असती। पण जेणेकरून त्यांना जे थांबण्याचं जे सांगितलेलं आहे याचा मागचा धनी राजकारणी, हरामखोर, नालायक, बडव्या, उद्या तुझ्या घरात जर कुणाला जर अशी घटना घडली तर तू थांबवणार आहे का लोकांना? हे या माध्यमातून सांगू इच्छितो। धन्यवाद।